चिवडा पूर्णपणे थंड होऊन द्यायचा। तुम्ही बघू शकता खूप क्रंची आणि क्रिस्पी झालेला आहे। एक तुम्हाला फोडून दाखवते, किती क्रिस्पी आहे, एकदम कुरकुरीत, खायला अतिशय खमंग लागतो। मुलांच्या डब्यासाठी 4-5 वाजता भूक लागेल तेव्हा हा चिवडा तुम्ही खाऊ शकता। खाऊन बघूयात। अतिशय कुरकुरीत झालेला आहे, त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। चला रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी 1 टेबलस्पून धणे आणि 1 टीस्पून बडीशोप हे मिक्सरमध्ये घालून आपल्याला आबडधोबड वाटायचं आहे। पल्स करत हे बारीक करायचं, खूप बारीक पावडर करायची नाही, थोडीशी जाड ठेवायची। आता त्याच भांड्यात अर्धा कप खचून भरलेला पुदिना, 1 कप कोथिंबीर, 2 टेबलस्पून लसूण आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं हे सगळं घालून पाणी न वापरता बारीक पेस्ट करून घ्यायची। हल्ली मुलांना शाळेत 2 डबे द्यावे लागतात, एक छोट्या सुट्टीसाठी आणि एक मोठ्या सुट्टीसाठी। तर छोट्या सुट्टीसाठी काय करायचं हा नेहमीच प्रश्न पडतो, तर अशा वेळेस ही रेसिपी नक्की करून पहा। हिरवी पेस्ट छान बारीक करून झाली की 4 कप भडंग घ्यायचा आणि बाजूला काढून ठेवायचं। आता कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल तापून घ्यायचं आणि त्यात पाव कप शेंगदाणे घालून छान भाजून घ्यायचे। आपण जी हिरवी पेस्ट बनवली, जर तुम्हाला तिखट आवडत असेल किंवा तुमची मुलं तिखट खात असतील तर अशा वेळेस 3 ते 4 मिरच्या त्यात घालायच्या। शेंगदाणे छान खरपूस भाजून झाले की त्यामध्ये 2 टेबलस्पून डाळवं घालायचं। डाळवंही व्यवस्थित भाजून घ्यायचं। डाळवं पटकन भाजलं जातं, त्यामुळे काळजी घ्या। डाळवं भाजलं की घालायची धणे आणि बडीशोपची जाडसर जी आपण पूड केली होती ती घालायची आणि ह्याला खमंग वास सुटेपर्यंत हे छान परतून घ्यायचं। आता घालायचं 1 टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून हिंग आणि हेही व्यवस्थित परतून घ्यायचं। हे सर्व जिन्नस मंद आचेवरतीच परतून घ्यायचे। आच मोठी करायची नाही, सगळं लो फ्लेमवरतीच परतून घ्यायचं। आता हे सर्व छान परतून झालं तेलामध्ये की आपण जी हिरवी पेस्ट बनवली होती पुदिना आणि कोथिंबिरीची ती घालायची आणि ह्याच्यातलं सगळं पाणी जाईपर्यंत, म्हणजेच मसाला कोरडा होईपर्यंत मंद आचेवरती हे छान परतून घ्यायचं तेलामध्ये। हिरवा मसाला सगळा कोरडा झाला पाहिजे, जर तो ओला राहिला तर आपला जो भडंग आहे तो कुरकुरीत होणार नाही आणि शिवाय तो जास्त दिवस टिकणारही नाही। त्यामुळे मसाला सर्व छान कोरडा होईपर्यंत मंद आचेवर परतून घ्या। मसाला छान कोरडा झाला की आता त्यात घालायचं पाव टीस्पून हळद, 1 टीस्पून चाट मसाला आणि चवीपुरतं मीठ। हे सर्व जिन्नस घालताना गॅस बंद करायचा। तेल बऱ्यापैकी तापलेलं असतं, त्यामुळे गॅस बंद करायचा आणि आता त्यात घालायचे आपले भडंग, 4 कप भडंग। आता गॅस चालू करायचा आणि भडंगही मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटं जोपर्यंत तो कुरकुरीत होत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचा। भडंग मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा। प्रत्येक भडंगाच्या दाण्याला मसाला हा आपला लागला पाहिजे। वाह, किती सुरेख कलर आला आहे, तुम्ही पाहू शकता। चटपटीत असा हा हिरवा चिवडा होतो, खायला अतिशय चविष्ट आणि खमंग। लहान मुले सुद्धा आवडीने खातात। चिवडा आपला पूर्णपणे थंड होऊन द्यायचा आणि मगच तो हवेबंद डब्यामध्ये भरायचा। हा चिवडा 1 महिना हवेबंद डब्यामध्ये आरामात टिकतो। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली हे मला सांगायला विसरू नका। भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसह, तोपर्यंत बाय।